नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या हक्काच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि मंडळी, आज सुद्धा आपण आहोत चेंबूर मध्ये आणि चेंबूर टिळकनगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळामध्ये आपण आपला आजचा हा सोहळा साजरा करतोय. आणि इथल्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. सह्याद्री क्रीडा मंडळाबद्दल सांगायचं झालं तर गेली 48 वर्ष इथे गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. आणि ह्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक भव्य देखावा उभा राहतो आणि तो देखावा बघण्यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात आणि हा देखावा बघत असतात. आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आपला पहिला खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ खेळायला इथे सगळ्या ताया आलेल्या आहेत, पण खेळच माहिती नाहीये. इथे एक सफेद रंगाची पट्टी आहे. हा, आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे. तळ्यात मळ्यात जी ताई शेवटी राहील ती विजेती, तिला बक्षीस. पण जी ताई बाहेर जाईल तिला एक पनिशमेंट, एक शिक्षा आहे. ती शिक्षा अशी आहे की जी ताई बाहेर जाईल तिला मी जे सांगीन ते करत करत तिथे बिस्किटचा पुडा आहे तो उचलायचा आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचं. ही गंमत आहे. आणि आता आपण आहोत मळ्यामध्ये. आपण कुठे आहोत? मळ्यात. आणि आपल्याला उडी मारायची आहे तळ्यात. हा, 1 2 3 बोला तरी. मग बोलू द्या ना, आम्हाला बोलूनच देत 1 2 3 आणि उडी मारा. 1 2 3 आणि उडी मारा. मी काय बोललो उडी मारा काय बोललो? मी फक्त बोललो 1 2 3 खेळ सुरू करूया. आम्ही दचकलो ना, आम्ही दचकलो. आता मला कळते भाऊजी घरी गप्प का असतात ते. कळलं? हा, आता रेडी? मळ्यात. मी काही केलेलं नाहीये. ट्रायल बियल नाही, ट्रायल बियल नाही, ट्रायल नाही नाही नाही. मग सगळेच बोलतील वा वा वा. आता पनिशमेंट, शिक्षा अशी आहे की तुम्ही माकडासारखं चालत जाऊन तो बिस्किटचा पडा उचलायचा आणि जागेवर जाऊन बसायचं. लवकर भाऊजी, नीट बघा भाऊजी. हा, बघा बघा हो बघा. हा, 1 2 हा. 3. हा, तसंच जाऊन. हा, तळ्यात मळ्यात. एक मिनिट या. आता इथे या. आता तुम्ही सापासारखं जायचंय. एक दोन तीन. तळ्यात मळ्यात तळ्यात. आजी थोडं उशिरा होते. चला तळ्यात. हा, आधी या ताई इथे या. हा, आता जसं गाढव ओरडत जात हा आणि लाता मारत जात ना तसं जायचं. हा, म्हणजे हे असं. तुम्ही सांगा तुमचा गाढव कसं ओरडत ते सांगा. माझं गाडव काय माझं ओरडतच राहतंय. भाऊजी हे काय ऐकतोय मी. हा हा, लाट 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 लवकर. हा, लवकर लाट. हा हा, मला लाट मारली गाढवाने. हा लवकर. आजी ना पनिशमेंट अशी आहे की आजी बकरी सारखं जायचं आणि पुढं घ्यायचंय. बकरी सारखा. हे काय केलं? आता ह्याचं टेन्शन नाहीये, शिक्षा काय मिळणार त्याचं टेन्शन आहे. चला तळ्यात मळ्यात, तळ्यात
मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कुत्रा. रेडी लवकर. हा ताई तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. स्मिताताई तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. हा हा आणि ह्या मजेशीर खेळानंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आज लग्नात तिचं नाव बदललं गेलं. आज लग्नात तिचं नाव बदललं गेलं. माहेरची ओळख पुसून तिला सासरचं केलं. नाव बदललं म्हणून व्यक्ती कधी बदलते का? अहो नाव बदललं म्हणून व्यक्ती कधी बदलते का? सासरची सवय होतेच की, म्हणून माहेर कधी संपतं का? माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटलं की मीच नाही, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आधी आई येते. पण खरं सांगू, माझी आई लग्नाआधीच गेली. पण मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझे 2 भाऊ आहेत आणि ज्या माझ्या वहिनी आहेत, मी नाव घेऊन सांगेन, रुपाली वहिनी आणि प्रतिमा वहिनी. मला कधीच माहेरची उणी जाणीव दिली नाही त्यांनी. माझ्या मुलांना नेहमी मामाच्या घरचं प्रेम मिळालं. मागच्या वर्षी ना माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. मला आईची खूप आठवण आहे. माझे बाबा 90 वर्षाचे आहेत, पण माझे दोन्ही भाऊ, दोन्ही बहिणी यांनी मला मुलीच्या लग्नात आईची कमी जाणवू दिली नाही. आणि खरंच सांगते, माझी अशी इच्छा आहे आणि देवाला अशी प्रार्थना आहे की जगातल्या प्रत्येक स्त्रीला असे भाऊ मिळोत. तशीच सगळ्यांना एक विनंती पण आहे माझ्या सख्यांना की आपल्याही घरी नंदा असतात, आपल्याही सुना असतात. कदाचित त्यांना माहेरी आई नसेल, तर हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना कधीच माहेरची आईची उणीव जाणवू दिली नाही पाहिजे. लोक म्हणतात की आई नसली की मुलीचं माहेर संपतं. मला विश्वास आहे की जोपर्यंत माझं जीवन आहे मला माहेर आहे. आणि मी हीच देवाजवळ प्रार्थना करेल की माझ्या दोन्ही बहिणींना, दोन्ही भावांना, सगळ्यांना सुख समाधानाचं आयुष्य लाभू दे आणि त्यांचीच अशी माया माझ्यावर असू दे. ताई माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आधी प्रथम माझे वडील येतात आणि माझा धाकटा भाऊ येतो. कारण मी 3 भावांच्या नंतर मी मुलगी आहे, तर वडिलांनी माझे खूप लाड केले. आणि माझा जो धाकटा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा फक्त 1.5 वर्षांनीच मोठा आहे. पण लहानपणापासून आमचं दोघांचं नातं खूप अगदी जवळचं होतं. म्हणजे एकही गोष्ट, शाळेतलं मिळालेलं चॉकलेटसुद्धा आम्ही अर्धं खायचं. जोपर्यंत आम्ही एकत्र होतो माझ्या लग्नामध्ये किंवा काय, त्यांनी मला खूप साथ दिली. पण तो मला लवकर सोडून गेला. काय दादांच्या आठवणीशी आठवते तुम्हाला की जी खूप भावूक करणारी आहे? कधी म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना, दुसरे 2 मोठे भाऊ आहेत पण आम्ही दोघांनी अगदी प्रत्येक गोष्ट आम्ही दोघांनी शेअर केली आहे. आम्ही बसने जायचो, BSTने. तो माझ्यासाठी धावत बसमध्ये बसायचा आणि माझ्यासाठी तो जागा अडवायचा. किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी घरी आल्याच्या नंतरसुद्धा, माझ्या लग्नाच्या नंतरसुद्धा काही बनवलं तरीसुद्धा म्हणायचा नाही मी हिच्या ताटातच जेवणार. म्हणजे असं आमचं दोघांचं नातं होतं. सासर तर माझं चांगलं होतं, पण तो म्हणाला की तू आता सुखी झाली आहेस आणि असं कुठे तुझं माहेर बंद झालं आहे, तुझं माहेर तर आहेच ना तुझ्या, मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहीन. पण तो गेला, लवकर गेला. पण इतक्या वर्षात काय असं दादांना सांगायचं होतं पण कधी सांगू शकला नाहीत, काय सांगाल तुम्ही? तो माझ्याशी सगळं शेअर करायचा म्हणजे, पण शेवटी जेव्हा कळलं आम्हाला की आता तो नाही जगू शकणार, तर तो म्हणजे माझ्या वहिनीपेक्षा तो म्हणायचा की हिलाच रात्रभर म्हणजे हॉस्पिटलमध्ये मीच जास्त वेळ त्याच्याजवळ बसायची. आणि तो फक्त म्हणजे जास्त बोलायला वगैरे यायचं नाही. त्या ICUमध्ये होता तर हाताने ॲक्शन करूनच सांगायचं. म्हणजे शेवटची राखीसुद्धा मी त्याला हॉस्पिटलमध्येच बांधलेली आहे.
माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुमच्या डोळ्यासमोर? माहेर हा शब्दच ऐकून मी या कार्यक्रमाला जॉईन होते आहे. माझं माहेर म्हणजे 35 लोकांचं जॉईंट फॅमिली आहे. माहेर म्हणलं तर आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण, आत्या सगळे आठवतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या ज्या गोष्टी असतात, तिथं जे आम्ही शिकलं आहे, तिथं जे आम्हाला प्रेम मिळालं आहे, तेच आम्ही आज सासरी येऊन आपल्या परिवारामध्ये देऊ शकतो. आणि त्यांनी जे भक्कम बनवलं आहे, सगळी प्रत्येक गोष्ट तिकडची आठवते आम्हाला. पण लग्नाचा दिवस जो तुमचा होता, त्या लग्नाच्या दिवसाच्या आदल्या रात्री माहेरी असताना काय आई बाबांबरोबर बोलणं झालं होतं? खूप लांब दिलं होतं मला. सोलापूरवरून भोपाळ जायचं आणि सगळं आपलं जॉईंट फॅमिली सोडून जायचं. दॅट वॉज अ बिग क्वेश्चन. तेव्हा कोण रडलं होतं जास्त, आई बाबा? माझे बाबा खूप रडले होते. आणि घर सोडून मी जायचं असं माझ्या बाबांना वाटतच नव्हतं. अजून पण ते मला काळजी करतात, विचारत असतात. आज आम्ही एवढ्या वयात मोठे झालो आहे, आमचे मुलं झाले आहेत, पण त्यांची जी प्रेम करण्याची पद्धत आहे, त्यांची जी काळजी करण्याची पद्धत आहे, ती अजून पण आम्हाला वाटते. आणि का आम्ही घर सोडून जावं, हा का देवाने नियम बनवला, हाच आम्हाला कळत नाही. माहेर पण आपण विसरूच शकत नाही. माहेर पण इज द बेस्ट थिंग. अजून मी प्राऊड फील म्हणणार की माझ्या मुलांना पण मामाच्या गावाला जायचं आहे म्हटलं तर तयार असतात. ज्या पद्धतीने ते आम्हाला भेटतो, आम्ही अजून पण लहानपणीचे मस्ती सगळे गेम खेळतो. आय एम ऑलवेज मिस माय सोलापूर. आज तुम्ही तुमच्या मनातलं इथे व्यक्त झालात, कसं वाटतंय तुम्हाला? अजून जास्त माहेरची आठवण येते आहे. इट्स गुड, काफी चांगलं वाटतंय. माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर सगळ्याच ताई खरं तर भावूक होतात, इमोशनल होतात, डोळ्यातनं पाणी येतं. पण आता त्याच चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम हा त्यांचा भाऊ करणार. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची सगळे वाट बघताय तो खेळ आपण आता सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. बघूया कुठली जाई पटकवते खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. तू बोल दे बस तुझे. हा 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 हा. अरे बापरे, मी आली बाबा खुर्ची. हा हा, लवकर 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 लवकर. एक मिनिट थांबा. यांची येते खुर्ची, मी मागे वळून आले. प्लीज. हे म्याव काय ते काय कळलं नाही. म्युझिक प्लीज. जिसने नजरों के वार से मार डाला, फिर भी साला घोटाला, जब दरवाजे पे बिन बुलाए. व्हेरी गुड, मस्त. अरे हा हा. अरे व्हेरी गुड, क्या बात है. हे सगळे म्याव का करतात ते काय कळत नाहीये बाबा. चला म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. हा कशाला हलवते आमची. ये बात. अरे थांबा तिथे. आणि संगीत, अभिनय, नृत्य, खुर्चीमध्ये विजेत्या झालेल्या या ताई. आणि त्यामुळे तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेटवस्तू. जोरदार टाळ्या.
16 सख्यांचा हा कार्यक्रम अल्पावधीतच इतका लोकप्रिय होतोय आणि सगळ्या तायांना हा कार्यक्रम इतका आवडतोय की सगळ्यांचे अगदी मनापासून खरं तर मेसेज येत आहेत, कमेंट येत आहेत, फोनही येत आहेत आणि सगळ्याजणी म्हणतात की आम्हाला खूप हा कार्यक्रम आवडतोय आणि त्यामध्ये जो तुमचा चुकबुल द्यावी घ्यावी हा जो भाग आहे तो सुद्धा आम्हाला खूप आवडतोय. त्यामुळे ह्या भागात सुद्धा आमच्या या चुकबुल द्यावी घ्यावी या भागात आम्ही अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी ह्या भागात सुद्धा या तायांमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा अबोला आहे. कोणाबरोबर तरी तो अबोला का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कुसुम मधुकर धेंडे. ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या मुलाबरोबर. किती वर्ष हा अबोला आहे? 24 वर्ष झाली. 24 वर्ष अबोला आहे. हो, म्हणजे 2000 पासून जेव्हा त्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर मध्ये 7-8 वर्षानंतर 2 मुलं झाल्यानंतर मग मध्ये बोलायला लागला. त्याच्यानंतर मग बोलायचं बंद झालं. म्हणजे सुनबाई पण बोलत नाही. 40 वर्ष झाली माझी मिस्टर मरून. म्हणजे तो तेव्हा लहान होता. 18 वर्षाच्या नंतर त्याला मी BRCमध्ये माझं मिस्टरांच्या जागेवर त्याला जॉब दिला. 2000पर्यंत तो थांबला आणि 2000 नंतर मग मी तो घरात झगडे करायला लागल्यानंतर वादविवाद असंच करायचा. मग त्याला म्हणलं तू तुझं बघ कुठे पण आता. मग BRCमध्येच त्याला घर मिळालं आणि तिथेच तो राहायला लागला. मुलींशी वगैरे त्याचं चांगलं होतं. 3 मुली आहेत. 3 बहिणीशी तो एकदम छान प्रकारे तो हे करत होता. आता 3 वर्ष झालं त्या मुलींशी पण तो बोलत वगैरे नाही. बायकोने सांगितलं की तो बोलायचा बंद. मुलं आहे त्याला. मुलगा आता त्याचा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे. दुसरा मुलगा 15वीला आहे. चेंबूरमधून येऊन जातो. मी चेंबूरला राहते. मी एकटीच राहते. तो कधी हॉस्पिटलला गेलं किंवा कुठल्या गोष्टीला गेलं तो तर कधी विचारत नाही. कधी काय मला काय लागलं तर सगळं मुली बघतात माझं. मला पेन्शन आहे त्याच्यावरच मी राहते. मुलींना सांगितलं की तू आईबरोबर असं हे करू नको. सुनबाईला पण सांगितलं. सगळे सुशिक्षित आहे. खूप चांगलं त्याचं क्लास 1 ऑफिसर आहे. पण त्याचा उपयोग नाही. 24 वर्षामध्ये असं तुम्ही स्वतःहून असं कधी प्रयत्न केला त्याच्याशी मी गेलेले मध्ये लॉकडाऊनच्या वेळेस माझ्या बाजूलाच भरपूर माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी असं म्हणजे एक्सपायर्ड झाल्या. मग त्यामुळे मुलींनी मला त्याच्याकडे पाठवलं. मग जबरदस्तीने मला 1 महिना मी तिथे राहिले. पण तिथे व्यवस्थित म्हणजे तो असा बोलायचा म्हणून बोलायचा. मग तिथे मला ना असं कसं मला जेलमध्ये बसवल्यासारखं असं मला तिथे वाटत होतं. मग मी 1 महिन्यानंतर त्याला सांगितलं मला तर इथे राहायचं नाही. मला माझ्या घरी सोड म्हणून. मग तिथून आल्यापासून मध्ये मध्ये तो कधीतरी बोलायचा. पण नंतर तेव्हापासून तो 2020 पासून तो बोलायचा बंदच झालेला आहे. आणि आता मुलींबरोबर बोलत होता. 3 वर्ष झालं मुलींबरोबर पण बोलत नाही. पण ताई तुम्हाला खरं अगदी मनापासून तुम्हाला असं वाटतं की त्याने तुमच्याशी पुन्हा एकदा बोलावं, यावं घरी? त्याने माझ्याशी नाही बोललं तरी मला काही हे नाही. तर त्या 3 बहिणींशी त्याने चांगलं व्यवस्थित राहावं. आता समजा दादा समोर आहे, काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलाला? त्याने त्याचं सगळं हे करावं. त्याचा सगळा मागचा काय त्याचा अबोला असेल त्याने त्याच्या काही चूक झाली असेल, बहिणीकडून झाली असेल किंवा बहिणीकडून तर नाहीच आहे. मला तर वाटते नाहीच झालेली. मग त्याने सगळ्यांना हे करून त्यानं सगळा गोतावळा त्यांनी यावं. त्याच्या मुलांना पण घेऊन त्याच्या बायकोला पण घेऊन आणि त्याने पण. ताई खरं सांगू का, एक मला खरंच खूप छान वाटते की तुम्ही इथे येऊन तुमच्या मनातलं तुम्हाला बोलावं असं वाटतंय, मन हलकं करावं असं वाटतं आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यासाठी मी दादाला सांगेन की दादा 24 वर्ष, बापरे 24 वर्षाचा हा अबोला खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं की आता तो संपायला पाहिजे. कारण मला असं वाटतं की मी हे सांगण्या इतपत करतो इतका मोठा नाही आहे, पण त्या सांगण्यामागचा हेतू लक्षात घ्या की अबोला जो काय आहे तो दूर व्हावा, गैरसमज दूर व्हावे. तुम्ही तुमच्या आईला खराब मनापासून फोन करा, तुम्ही या, धावत या. आज ती इतक्या सगळ्यांसमोर ती सांगते, मोठी असून सुद्धा ती सांगते की असं असं मीच बोललेली आहे की बाबा इतकं भांडणं होत आहेत तर तू तुझा संसार तू वेगळीकडे कर किंवा तू तुझं बघ. पण त्यावेळेला तर रागाच्या भरात ती माऊली बोलली असेल. त्याच्या मागचा तिचा हेतू खरंच खूप चांगला होता. हे फक्त तू लक्षात घे आणि हा अबोला आता दूर कर. बस झालं. तू ये इथे, आईला फोन कर, घरी ये आणि एक घट्ट मनापासून मिठी मार.
सगळ्या गोष्टी तिथे संपतील. ताई, मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर दादा मला फोन करेल आणि हा अबोला दूर नक्कीच करेल. ताई, तुम्ही इथे आलेला आहात, माहेरी आलेला आहे, तर माहेरी आल्यानंतर हा तुमचा भाऊ तुम्हाला असंच पाठवणार नाही, तर तुम्हाला तुळस देणार आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तुम्ही स्वतःसाठी जगताय, स्वतःसाठी वेळ काढताय, तो तुम्हाला मिळतोय आणि जो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती आहे ना, ते बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं. खरं तर असं वाटतं ना की थांबूच नाही, पण आपल्याला ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या लाडक्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया अशीच धमाल मजा मस्ती करायला पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.